कुठे जाणार रे खेळायला? कुठे जाणार खेळायला? जागा आहे तिघच तुम्ही, बाकीचे कुठे आहेत? तो येत नाही, त्याला ताप आला. मग तिघच खेळणार. मित्रांनो, मस्त संध्याकाळ झाली आहे, संध्याकाळची वेळ होत चालली आहे आणि दिवसभर आपला असाच आराम करण्यात गेले झोपून. कालचा दिवस पूर्ण दिवस कार्यक्रम झाला, रात्री लेट झालं, त्यामुळे पूर्ण दिवस आपला सकाळ पूर्ण आरामात गेली आहे. आता संध्याकाळ होत चालली तर म्हटलं थोडा बाहेर जाऊया आणि फेरफटका मारूया. आपण जिथे आलो आहे तिकडे त्या प्लेसपासून आजूबाजूला फिरण्यासारख्या भरपूर अशा प्रसिद्ध गोष्टी आहेत, तर तिकडे आपल्याला जायचं. जरा म्हटलं फेरफटका मारून येऊया. हळूहळू काळोख होत जाईल, त्याआधीच आपण निघूया आणि जेवढं कवर करता येईल तेवढं करूया. तर तुम्हाला सांगतो आपल्याला काय करणार आहे. इथे बाजूलाच आहे ना एक कर्णेश्वराचं देऊळ आहे, कर्णेश्वर महादेव मंदिर आहे, जे पांडवांनी बांधलं आहे आणि खूप मस्त मंदिर आहे. ते एक तुम्हाला थोडक्यात झलक दाखवीन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, इथे एक फेमस ठिकाण आहे, ते म्हणजे आता जास्त फेमस नाही आहे आणि पण इथल्या लोकल लोकांना ती गोष्ट माहिती आहे आणि आम्ही एकदा लास्ट टाईम आलेलो तेव्हा ती गोष्ट ट्राय केलेली अर्थातच ती गोष्ट खाण्याबद्दल असणार. तर ती तुम्हाला मी दाखवतो काय, आणि अप्रतिम लागली. तिथे गेल्यावर तुम्हाला कळेलच की मी कुठल्या गोष्टीबद्दल बोलतो आहे आणि फार चांगली गोष्ट आहे. तुम्ही इकडे आलात तर कधी ती मस्ट ट्राय करा. आपण जाऊया त्या ठिकाणी, कर्णेश्वराचं देऊळ पण बघूया, दर्शन घेऊया थोडं आणि नंतर मग तिकडे जाऊया. आपण जिथे थांबलो आहे तिथे बाजूलाच बघा, म्हणजे देवळाच्या बाजूलाच ही दोन देऊळ आहेत. ही संभाजी महाराजांच्या म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातली आहेत. खूप जुनी देवळं आहे ती, पण ती तोडफोड झालेली त्या देवळांची आणि अद्यावत त्या मंदिरांची परिस्थिती तशीच आहे. आणि या साईडला आपल्याला जायचं आहे थोडं मार्केट प्लेसकडे. जाता जाता आहे ना, हा बाजूला बंगला बघा, हा जो कोणी बांधला आहे ना बंगला, एक नंबर बांधला आहे, स्वप्नपूर्ती. तर आपण जिथे आलो आहे ना तिथे एकाच ठिकाणी तुम्ही जर बघितलं ना तर कालभैरव जोगेश्वरी भवानी माता मंदिर आहे, सोमेश्वर मंदिर आहे, काशी विश्वेश्वर मंदिर आहे, डाळेश्वर मंदिर, कार्तिक स्वामी मंदिर, नृसिंह मंदिर आणि देव बागेश्री मंदिर. ही एवढी मंदिरं फक्त या एवढ्याच जागेमध्ये आहेत. म्हणजे विचार करा की पूर्ण संगमेश्वर आणि संगमेश्वर कसबा पट्ट्यामध्ये किती मंदिर आहेत. 350 मंदिरं आहेत असं हे गावकऱ्यांकडनं कळते. आणि अद्याप आता किती मंदिरं उरली असतील शाबूत ते माहिती नाही, पण बऱ्यापैकी बहुतेक मंदिरं, फेमस मंदिरं अजून इथे आहेत. सो छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आहे हा, स्मारक. तर हेच ते गाव आणि हेच ते ठिकाण जिथे शंभूराजांना अटक झाली, ते हेच ठिकाण संगमेश्वरमधलं कसबा गाव. आता ती जागा तुम्हाला मी दाखवतो जिथे सरदेसाई वाड्यात महाराजांना अटक झाली. तो वाडा ही इथेच आहे. हे बघा, हा स्तंभ उभा केला आहे, छत्रपती राजे संभाजी रोड, संभाजी पथ म्हणून नाव दिलं आहे. आणि इकडे आतमध्ये तो सरदेसाई वाडा आहे जिथे शंभूराजांना अटक झाली. आणि ह्याची थोडी अजून एक स्टोरी आहे. ज्या ठिकाणी आपण चाललो आहे कर्णेश्वर मंदिरात, त्याच्याशी रिलेटेड थोडी स्टोरी आहे, ती मी तिकडे गेल्यावर तुम्हाला सांगेन. संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या इथून आपण सरळ निघालो आणि जो आपण पिलर बघितला जिथे महाराजांचं नाव आहे आणि तुम्हाला सांगितलं की सरदेसाईंचा वाडा आतमध्ये आहे, त्याच रोडनी सरळ आपल्याला निघून यायचं आहे. आजूबाजूला बघितलं तर मस्त झाडी आहे आणि तिकडेच कर्णेश्वर देऊळ आहे, तिकडे आपण जाऊन येऊया पहिलं. आणि जी काय स्टोरी आहे थोडक्यात तुम्हाला सांगेन. आणि देऊळ बघा, अप्रतिम देऊळ आहे, एकदम मस्त देऊळ आहे, पूर्ण काळ्या पाषाणातलं देऊळ आहे आणि आतमध्ये शिवलिंग आहे. ऑफकोर्स पांडवांनी बांधलं आहे म्हटल्यावर ते शिवलिंगच आहे. खूप छान मंदिर आहे, बघण्यासारखं आहे. आता जवळच आलो आपण, तिकडे जाऊया पहिले. थोडंसंच पुढे चालत आल्यानंतर हा आपल्याला राईट घ्यायचा आहे आणि ते इथनं बोर्ड दिसतो आहे तिकडे कर्णेश्वर देवस्थानचा. हे राईट साईड चढून गेलं की कर्णेश्वराचं मंदिर आहे. हे बघा, हे ते देऊळ आहे. एंट्री केल्या केल्या एक पहिलं आपलं गणपती बाप्पाचं देऊळ आहे.
गणपती बाप्पा मोरया. हे बघा, हा देवळाचा समोरचा भाग आहे. हे 5 पांडवांनी बांधलेल्याचा प्रूफ आहे. म्हणजे हे एक ताट आहे पांडवांचं जेवायचं. असे कर्णेश्वरला हे दुसरं ताट आहे, हे इकडे तिसरं, तसंच त्या साईडला एक आहे चौथं, आणि हे शिवलिंग आहे. शिवलिंगाच्या खाली 5वं ताट आहे. अशी 5 पांडवांची 5 ताट आहेत. तर हे होतं कर्णेश्वर महादेव मंदिर, जे पांडवांनी बांधलेलं. तसा इतिहास भरपूर सारा आहे या मंदिराला, आणि असं म्हणतात की कर्णाची आठवण म्हणून हे बांधलेलं, किंवा अशा भरपूर साऱ्या कथा आहेत. तर हे पांडवांनी बांधलेलं कर्णेश्वर महादेव मंदिर. आणि इकडे सोबतच बघा, इथे कर्णाचं देऊळ आहे एक. तर आता तुम्हाला मागाची जी स्टोरी सांगायचं म्हटलं, ती स्टोरी एक काय ती थोडक्यात तुम्हाला सांगतो. संभाजी महाराजांना सरदेसाई यांच्या वाड्यात जेव्हा अटक झाली, तेव्हा त्यांना घेरावा घालायला कर्णेश्वर देवळापासून सगळं सैन्य उभं केलेलं होतं, फक्त संभाजी महाराजांना अटक करण्यासाठी, पकडण्यासाठी. म्हणजे मगाशी आपण जो पिलर बघितला, संभाजी महाराज रोड जो तिथे लिहिलेला, तिथून हे डिस्टन्स, हे खूप डिस्टन्स आहे बघायला गेलं तरी. एवढा पूर्ण परिसर असा गोल राऊंड सरदेसाईंच्या वाड्याभोवती सैन्य उभं केलेलं, फक्त आणि फक्त संभाजी महाराजांना पकडण्यासाठी. एवढी आपल्या शंभू महाराजांची ताकद होती, दहशत होती आणि भीती होती या लोकांना, की एका व्यक्तीला पकडण्यासाठी एवढं सैन्य लावायला लागलेलं त्यांना. आणि याची नोंदही आहे की कर्णेश्वराच्या देवळापर्यंत, देवळापासून सैन्य लावलेलं महाराजांना पकडण्यासाठी. हीच गोष्ट तुम्हाला खास सांगायची होती. आता दुसऱ्या गोष्टीकडे आपण वळूया. जी दुसरी गोष्ट तुम्हाला मी बोललो, इथे जी प्लेस आहे खाण्याची, ती तुम्हाला मी दाखवतो. तर मगाशी आपण जो हा पिलर बघितला ना, महाराजांचं नाव ज्याच्यावर आहे, त्याच्या समोरच आहे ना, हे बघा, हे प्रीतम आईस्क्रीम अँड कोल्ड्रिंक्स म्हणून आहे. आणि हीच ती जागा आहे जी खास तुम्हाला दाखवायची होती. इथे ना फ्लेवर्सचे आईस्क्रीम भेटतात, जे आम्ही लास्ट टाईम ट्राय केलेलं, विचार केलेला तेव्हाच व्हिडिओ बनवायचा, पण तेव्हा व्हिडिओ बनवू शकलो नाही काही कारणास्तव. आणि आज आपण खास इथे व्हिडिओसाठीच आलो आहे आणि आईस्क्रीम टेस्ट करण्यासाठी आलो आहे. तर आज जाऊया, त्यांच्याशीही बोलूया आणि आईस्क्रीमचीही टेस्ट घेऊया. नमस्कार बाबा, कसे आहेत? नमस्कार. ठीक आहे. हे आजी आणि आजोबा हे आईस्क्रीम पार्लर चालवतात. कधीपासून करताय तुम्ही? 1980 पासून. आणि तेव्हा म्हणजे अशी लोकवस्ती एवढी नसेल ना इथे? कमी होती. मग तरी पण असं आईस्क्रीमचंच करावं असं वाटलं तुम्हाला? होय. पहिल्यापासून का तुमचा असा फॅमिली बिझनेस वगैरे होता? नाही, पहिल्यापासून आमचा किराणी मालाचं दुकान होतं. अच्छा, मग तुम्ही हे चालू केलं आईस्क्रीमचं? त्याच्यानंतर मी मुंबईत गेलो, तिथे पेप्सी, लहर पेप्सी म्हणून जोरात चालायला लागला. हां. आणि त्या लहर पेप्सीवालीच्या मालकाने जरा आम्हाला पाठिंबा दिला, आणि त्याच्यापासून आम्ही इकडे पेप्सी चालू केला. पेप्सी चालू केल्यानंतर आमचा इथे पेप्सीचा सेल जास्त व्हायला लागला. तर त्यांनी गायडन्स केल्यानंतर तुम्ही इथे बिझनेस चालू केला. त्याच्यानंतर चेंबूरला व्ही कृष्णा अँड कंपनी होती, त्यांच्याने माझी ओळख झाली आमच्या मामामुळे. त्यांनी मला आपल्याला एक मशीन दिलं, आणि मशीन दिल्यानंतर धंदा माझा चांगला चालायला लागल्यानंतर त्यांनी मला आणखी 2 मशीन फ्रीमध्ये दिली. आणि ती फ्रीमध्ये मशीन झाल्यानंतर माझा धंदा जोरात चालायला लागला. तर त्या मशीनचे पैसे मी त्यांना नंतर पाठवून दिले. असा आमचा धंदा चालू झाला. नंतर एक दिवस आईस्क्रीमचा विचार आला की आईस्क्रीम पण आपण ह्या जोडीला चालू केलं तर बरं होईल, म्हणून मी मुंबईत गेलो. तिथे होल्गा कंपनीचे मॅनेजर म्हणून होते, त्यांनी मला सहकार्य केलं. आणि ते सहकार्य केल्यानंतर मी थोडं मशिनरी वाढवीत गेलो, आणि आज माझं आईस्क्रीम व्यवस्थित आणि मस्तपैकी चालायला लागलं, लोकांना आवडायला लागलं. आणि त्यामुळे मी वेगवेगळे फ्लेवर करीत गेलो, आणि ते फ्लेवर केल्यानंतर सगळे फ्लेवर माझे एकदा व्यवस्थित झाले, आणि आज लोक माझे ते आवडीनं आईस्क्रीम हातात येते. म्हणजे मी पण ट्राय केली तुमची लास्ट टाइम जेव्हा आलेलो ना, मला खूप आवडलं. कारण नॉर्मल ठिकाणी कसं असते ना की फ्लेवर्स म्हटलं की असं बर्फाचं कंटेंट जास्त असते, तर तुमच्या आईस्क्रीममध्ये तसं नव्हतं. फ्लेवर मला खूप आवडलेलं.
तर मी ठरवूनच आलेलो की नेक्स्ट टाइम कधी इकडे गेलो ना तर तुम्हाला नक्कीच भेटेन आणि व्हिडिओ करेन. आणि फोर्डला एक कंपनी होती फ्रिक्सेल म्हणून, हां त्यांची सुद्धा मॅनेजरची माझी चांगली ओळख झाली होती. त्यांनी एक मशीन मला दिलं होतं आईस्क्रीम चालू करण्यासाठी. हां आणि ते मशीन मला व्यवस्थित काम करायला लागल्यानंतर त्याने आणखीन मला एक दुसरं मशीन दिलं. अच्छा. आणि आता तर माझ्याकडे त्यांची 2 मशीन चालू आहेत. आणि व्ही कृष्णा कंपनीने मला 3 डीप फ्रीजर दिले. आज माझ्याकडे 16 ते 17 डीप फ्रीजर आहेत. अच्छा. इथे तर चार तर इथेच दिसतात. 1 2 3 हा 1 4. आणि हे फ्लेवर्स तुम्ही आता इथे बनवता? हां, आता बाकी सगळे आईस्क्रीमचे फ्लेवर मी इथं तयार करतो. आज 7-8 प्रकारचा आईस्क्रीम मी तयार करतो. आपल्याला बघायला भेटेल? हो, 7-8 प्रकारचा फालुदा आमच्याकडे आहे, मिल्कशेक आहे, सगळे प्रकारचं आहे. कमीत कमी 30-32 आयटम माझ्याकडे आज आहेत. फ्लेवर्स. ओके, आपल्याला बघायला भेटेल? हो, मिळेल ना. चालेल, ठीक आहे, बघू आपण. हो, 1 2 3 4 5 हे 5 परत डीप फ्रीजर आहेत. हे विविध प्रकारचे फ्लेवर आहेत. त्याच्यात पिस्ता येतो, नंतर अंजीर येतो, केशर पिस्ता येतो, सीताफळ येतं, काजू द्राक्ष येतं आहे, नंतर काजू येते, मँगो येत आहे, बटरस्कॉच येते, बदाम येत आहे, स्ट्रॉबेरी येते, नंतर ब्लॅक करंट येत आहे. एवढे सगळे आमचे आईस्क्रीम साहित्य सध्या चालू आहे. रनिंगवाले आयटम आहेत सगळे. हे सगळे रनिंगवाले आयटम. हे तुम्ही स्टोरेज बनवून ठेवलेले आहे आणि मग बनवता कुठे? बनवतो आम्ही इकडे पाठीमागे आमची मशीन आहे. आईस्क्रीम बनवायचे 2 चर्नर आहेत. हे फ्रिक्सेवाल्यांचा हा पहिला चर्नर आहे 1980 मधला. अच्छा, हे जुनं आहे एकदम. म्हणजे हे अपडेट नाही म्हणजे चालते अजून पण अपडेट नाही केलं तरी? त्याचं परत आम्ही काम बिम करून ते चालू करतो. फक्त मेंटेनन्स ठेवायला लागतो व्यवस्थित. त्याच्यानंतर हा मला मिळाला होता. अच्छा, मग ही एवढीच मशीन आहे? हो, एवढीच मशीन. अच्छा, मला वाटलं 2 मिळून एक मशीन आहे. ही एक सेपरेट मशीन. आताचं जे मशीन येतं हां त्याला एअर येते. हां. कंपनी जे आईस्क्रीम तयार करते त्याला एअर येते. हां. आणि थोडंसं जरी आईस्क्रीम टाकलं त्याचं आईस्क्रीम वाढतं. हां, त्याच्यात फोम बनतो, त्याचा फोम बनतो. ह्याच्यात एअर येत नाही. त्यामुळे त्या आईस्क्रीमला चव असते. चव येते. त्या आईस्क्रीमला थोडासा पिठूरपणाने असा लागतो आणि फेसाळ वाटतं. फेसाळ असं टिश्यू ते याच्यासारखं लागते आपलं. आणि चर्नर सारखं आपण जे रवीन फिरवतो तसं हे पहिल्यांदा ते लाकडाचे होते. अच्छा. हे ड्रम, त्या लाकडाच्या ड्रमने हाताने फिरवायचं आणि आईस्क्रीम तयार करायचं. त्याच्यानंतर हे आल्यानंतर आता ते एअरचे आले. अच्छा, हे आता हे सगळं इलेक्ट्रिकवरच आहे? हे सगळं इलेक्ट्रिकवर आहे. म्हणजे याच्यात मेजर कंटेंट तुमचा दूध आणि दूध आणि बाकी फ्लेवर्सचे असतील ते सगळे. मग सीजनल जे फ्लेवर असतील ते फ्रूट टाकता तुम्ही की एसेन्सच असतो? काढायचे असतात, हे वरून टाकायचं असतं. इथं तयार होतो, हे ओढलं की इथून माल निघतो. फ्रूट टाकायचे वरनं? नाही, फ्रूट नंतर टाकायचे. ते आईस्क्रीम तयार झालं की काढते वेळी इथून फ्रूट टाकले की त्याच्यात ते फ्लेवर बनवून येतो. फ्लेवर बनवून येतात. छान, मस्त माहिती तर छान भेटली. आता आईस्क्रीम ट्राय करूया पहिलं. तो इथे आल्यानंतर आहे ना, पहिली गोष्ट म्हणजे जवळपासच्या विभागात आहे ना, मी एवढ्या खुर्च्यांचं हॉटेल पण बघितलं नाही. आज माझ्याकडे 5 कंपनीचा आईस्क्रीम आहे. हां, आज माझ्याकडे 5 कंपनीचा आईस्क्रीम आहे. अमूल आहे. हां, ब्रँडेड कंपन्यांचं. अमूल आहे, दिलशाद आहे, हां, परत क्वालिटीवाला आहे, मदर डेअरी आहे, हॉस्टी आहे आणि क्रीमबेल आहे. पण रनिंग तुमचंच आहे शेवटी? रनिंग तुमचं आहे. हे बाकीच्यांसाठी सुद्धा सोयी केलेली आहे. म्हणजे कोणी मागितलं तर द्यायला? मागितलं तर देण्यासाठी 5 कंपनीचं माझ्याकडे. नाही, एवढ्या चेअर्स, खरं सांगतो, एवढ्या चेअर्स आहे ना, मी हॉटेलमध्ये पण बघितले नाही जेवढ्या चेअर्स इथे आहेत. एका टायमाला 30 माणसं माझ्याकडे बसतात. 30 माणसं? ग्रेट. म्हणजे एवढ्याशा छोट्या जागेत आणि गावाकडच्या साईडला असा बिझनेस म्हणजे सॉलिड बेरिंग आहे. सल्यूट आहे तुम्हाला, खरोखर. गावा साईडला शहरात वगैरे चालून जाते, पब्लिक असते. आणि स्पेशली इथे, कारण जिथे म्हणजे म्हणतात ना, आता आले तर टुरिस्टच येणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं, इकडे यायला असं पब्लिक ट्रान्सपोर्ट कमी आहे. प्रायव्हेट गाड्या कोण घेऊन आलं तर अशा ठिकाणी पण आईस्क्रीमचा धंदा एवढा जोरात चालतो. एवढं करून आम्हाला बाहेर टुरिस्ट टेस्ट खरोखर चांगली आहे. मी लास्ट टाइम ट्राय केलेली म्हणून मी मुद्दाहून परत इथे आलो. आणि एकदा इथून खाऊन आईस्क्रीम गेलेले माणसं परत आपल्या नातेवाईकांना सांगतात. आणि ती लोक इथं आमच्या मी किती जणांना बोलले, इथे लोक येतात ना की असं तुम्ही जावा, कर्णेश्वर जावा, जाताना ना आईस्क्रीमचं एक दुकान आहे, तुम्ही ट्राय करून बघा. हलदा सुद्धा माझी इथं जोरात चालतो सगळा. हलद्यामध्ये सुद्धा प्रकार आहेत. हा, फ्लेवर्स लावले. पिस्ता, रोज, चॉकलेट, मँगो, बटरस्कॉच, केचर पिस्ता, अंजीर, सीताफळ, नंतर ब्लॅक करंट, स्पेशल मँगो, स्पेशल सीताफळ, कुल्फी.
चालेल. आता आपण मला फ्लेवर्स दाखवतो पहिले. हे आईस्क्रीम स्कूपमध्ये हे असे फ्लेवर्स लावले आहेत पुढे, प्लस तसेच फालुदामध्ये आहेत. हे बघा असे तिथे अजून अशा व्हरायटीज त्यांनी वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. तर कोल्ड ड्रिंक मध्ये फ्लेवर आहे. कुठे हे दूध कोल्ड ड्रिंक मध्ये फ्लेवर मिल्कशेक, हे मिल्कशेक ना ताबडतोब तयार करून मिळतो, इन्स्टंट एकदम सॉलिड. अच्छा, हा हे मिल्कशेकमध्ये आहेत. आणि आता वेळ आली ती आपल्याला ट्राय करायची. तर पहिली गोष्ट मला तुमचा एक फ्लेवर आवडलेला तो म्हणजे सीताफळ. तो मला आता ट्राय करायचा आहे. हा पेरू. तो आता पेरू आता कसं चाललंय ना की सध्या पेरूच आहे ना ते लाल पेरू त्यात मसाला टाकून आम्ही देतो ना, तसं तुम्ही पण देता? हो, लाल पेरू टाकून मसाला टाकून देतो. पण फणस पण आमचा आईस्क्रीम आहे. अच्छा, जॅकफ्रूट पण आहे आज आता फणस माझ्याकडे नाहीये जॅकफ्रूट. ओके, ठीक आहे. मग जांभूळ पण आईस्क्रीम आहे. एक मला सीताफळ द्या जे माझं फेवरेट आहे. आणि जसं तुम्ही बोलत की पेरूचं पण आहे, तसं तुमच्या आवडीचं एक मला द्या. एक तुम्हाला कुठलं स्पेशल वाटते ते द्या. सो तर हा पहिला फ्लेवर आपण घेतला स्कूप आईस्क्रीमचा, सीताफळ, जो माझा फेवरेट आहे. त्याच्यामध्ये एअर नसतं. ते बाकीचे काय काय आईस्क्रीम आहेत ना ते असे पीठ आणि आपलं कसं म्हणा खडू असो ना, खडू तसे, आणि फोम कळून येतो तो. हा, हे तसं नाही आहे, याच्यात बरोबर एअर नाही आहे. हे फुगवले जातात. हा फुगवला जात नाही, हा ओरिजिनल आहे तसंच फक्त घट्ट. मस्त फ्लेवर आहे सीताफळ. याला सगळे क्रश वापरले जातात, एसेन्स वापरत नाही. एसेन्स नाही, ओरिजिनल फ्रूट. टेस्ट पण लागते त्याची चांगली. हा पेरू आहे, अच्छा. तिखट मीठ मारून दिलेलं आहे. ह्या 4 फ्लेवर येतात पेरूमध्ये. नाही, पेरूमध्ये एकच येतो, पण त्याच्यात फणस येते, जांभूळ येते, आणि हे येते टेंडर कोकण येते, ते काजू पण येते. अच्छा, तर फणस मी कधी ट्राय केला नाही, पण नेक्स्ट टाइम कधी आलो तर नक्की करेन. आता आपला सेकंड फ्लेवर आहे पेरूचा. आणि पेरूवर आपला जेवणातला लाल मसाला जो आहे ना तो टाकून, म्हणजे जसं आपण पेरूवर, ओरिजिनल पेरूवर आपण जसा मसाला टाकून खातो ना, हे तसंच आहे. पेरूच्या फ्लेवर्स आईस्क्रीम आहे, त्यावर मसाला टाकला आहे. आणि ट्राय करूया. मस्त आहे. छान आहे टेस्ट. तुम्हाला पेरूची चिप्स मिळेल. हो, तेच म्हणतोय बघा, ओरिजिनल फ्रूटचे पार्टिकल्स आहेत. हे बघा पेरूचं. पेरू चावल्यावर जसं वाटतं ना असं थोडंसं कडक असं क्रंची. आता हे पेरू याच्यात ओरिजिनल आहे, त्यामुळे त्याचा फ्लेवर तर येतोच आहे, आणि पेरू खाल्लेल्याचाच असं फील होते एकदम. हा हापूसचा मँगो आहे. कापूस मँगो, याचा पल्प काढून करतात. हां, अजून एक फ्लेवर मँगो. ती पेरूची चव आहे तोंडावर. ते आम्रखंड खाल्ल्यावर का वाटते एकदम. प्युअर हापूस. हां, नाईस. बघता बघता 3 फ्लेवर तर मीच खाल्ले. हा सीताफळ, हा आपला पेरूचा, आणि हा मँगो अल्फान्सो जो त्यांनी दिलेला. बघता बघता 3 फ्लेवर्स तर मीच संपवले. म्हणजे तुम्ही एवढं चांगलं आईस्क्रीम आहे ना की तुम्ही कंट्रोल करू शकत नाही, आणि एकावर तर तुम्ही राहू शकत नाही. तुम्ही नक्कीच दुसरं ट्राय करणार. फ्लेवर्स खूप चांगले आहेत, आणि बाबांनी आपल्याला इन्फॉर्मेशनही खूप चांगली दिली. तर वेळ आली आहे आता व्हिडिओ संपवूया. हीच गोष्ट तुम्हाला खास दाखवायची होती की इथे आल्यावर आईस्क्रीम खूप छान भेटते, मस्ट ट्राय करा. माझी ही 2री-3री वेळ आहे इथे यायची,
आणि ह्यावेळी फायनली मी व्हिडिओ शूट केला आहे याचा. फ्लेवर्स खूप छान आहेत, नक्कीच ट्राय करा. मजा आली एकदम आजच्या दिवशी. तर आजचा आपल्या संध्याकाळ बनूनच गेली. फिरणं झालं आणि आईस्क्रीमनी तोंडही गोड झालं. फ्लेवर्स खूप छान होते. हीच गोष्ट तुम्हाला दाखवायची होती की इथे आल्यावर आणि अशा आउटसाईडला म्हणजे गावात पण एवढं दुकान आईस्क्रीमचं फेमस आहे. खूप म्हणजे ना खूप चालते हे दुकान आणि इथली लोकल वस्तीच एवढी येते ना की त्यांना दुकान बंद करू शकत नाही, हे त्यांनी स्वतःहून सांगितलं. तर हा एक छोटासा व्हिडिओ होता आपला आजच्या दिवसाचा. कसा वाटला सांगा, लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तसं भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.